नमस्कार मित्रांनो, आज आपण लेसन नंबर 11 पाहणार आहोत आणि हा जो लेसन आहे तो पूर्व व्यावसायिक गटातील विद्यार्थ्यांसाठी विशेष शाळेतील बौद्धिक अक्षम बालकांसाठी हा लेसन घेतलेला आहे। विषय आपला असणार आहे करिक्युलर शैक्षणिक ह्या विषयात ह्या क्षेत्रातून आपण निवडलेला लेसन आहे आणि आपला मेन टॉपिक असणार आहे कंपास पेटीतील साहित्यांची ओळख व त्याचे उपयोग। हा लेसन घेण्यापूर्वी मी त्या वर्गातील मुलांची करंट लेवल घेतली आणि करंट लेवलची दोन ग्रुपमध्ये मी विभागणी केली, गट अ आणि गट ब, म्हणजे ग्रुप ए आणि ग्रुप बी असं मी तिथे लिहिलेले आहे। तर ग्रुप ए मधील विद्यार्थी हे ग्रुप बी मधील विद्यार्थ्यांपेक्षा थोडे हुशार असणार आहेत, म्हणून त्यांची लेवल ग्रुप बी मधील विद्यार्थ्यांपेक्षाही चांगली असणार आहे आणि ग्रुप बी मधील विद्यार्थी हे ग्रुप ए मधील विद्यार्थ्यांपेक्षा थोडे पुअर असणार आहेत, म्हणून इथे आपण त्यांची करंट लेवल लिहिताना आपण त्या पद्धतीने लिहिलेली आहे। त्यानंतर आपण पुढे विशिष्ट उद्दिष्ट लिहित असताना आपण 30 मिनिटाच्या पाठामध्ये विद्यार्थ्यांना प्रशिक्षणार्थी शिक्षकांनी कंपास पेटीतील साहित्यांची संदर्भात विद्यार्थ्यांना प्रश्न विचारले असता गट अ मधील विद्यार्थी 8 साहित्यांपैकी 6 साहित्यांचा उपयोग स्वतंत्रपणे सांगतील, तर गट ब मधील विद्यार्थी 4 साहित्यांचे उपयोग सांकेतिक खुणांच्या सहाय्याने सांगतील अशी आपण अपेक्षा ठेवलेली आहे। त्यानंतर आपण क्लासरूम अरेंजमेंट करताना आपण इथे शिक्षक आणि विद्यार्थी यांचा आपण खुणांच्या सहाय्याने आपण दर्शवले आहे। त्यासाठी लागणारे मटेरियल चार्ट, कंपास पेटी, शिक्षक कंपास पेटी, पेन्सिल, पेपर, रबर इत्यादी आपण घेतलेले आहे। त्यानंतर आपण प्रशिक्षणार्थी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पाठासाठी प्रेरित करताना मोटिवेशन इथे दिलेली आहे आणि त्यानंतर प्रत्यक्ष प्रोसिजर टीचिंग प्रक्रिया सुरू झालेली, त्यामध्ये शिक्षक कृती आणि विद्यार्थी कृती आपण स्टेप बाय स्टेप विद्यार्थ्यांना कंपास पेटीतील सोप्याकडून अवघडाकडे, म्हणजे सगळ्यात सोपे कंपास पेटीतील जे साहित्य असणारे 8 पैकी ते आपण सुरुवातीला विद्यार्थ्यांना दाखवणार आहोत, त्याचा उपयोग सांगणार आहोत आणि उपयोग करून दाखवणार आहोत। म्हणजे प्रत्येक साहित्याचे शिक्षक विद्यार्थ्यांना पहिले ओळख करून देतील आणि त्यानंतर त्या विद्यार्थ्यांना त्या साहित्याचे आपण उपयोग काय असणार ते सांगणार आहोत आणि उपयोग आपण करून दाखवणार आहोत। तर अशा पद्धतीने आपण हा पाठ घेत असताना सोप्याकडून अवघडाकडे असे आपण इथे शिकवणार आहोत। त्यामध्ये विद्यार्थ्यांना चार्टचा पण वापर करणार आहोत की चार्टवरती आपण सर्व कंपास पेटीतील साहित्य, म्हणजे पट्टी असेल, कर्कटक असेल, कोना असेल, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये असणारे सर्व रबर, पेन्सिल हे सर्व साहित्य आपण विद्यार्थ्यांना चार्टवरती दाखवणार, प्रत्यक्ष आपण दाखवणार, विद्यार्थ्यांच्या हातात देणार आणि विद्यार्थ्यांना ते पाहून समजून घेण्यासाठी विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त आपण संभाषण साधणार। विद्यार्थी काळजीपूर्वक ऐकतील आणि शिक्षक ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारतील त्या प्रश्नांची उत्तरं विद्यार्थी त्या पाठामध्ये देणार आहेत। असे करत प्रशिक्षणार्थी शिक्षक पाठामध्ये विद्यार्थ्यांचा सराव वाढवतील। हळूहळू सराव वाढवत असताना विद्यार्थ्यांना प्रश्न विचारतील आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना प्रत्येक साहित्याचे नाव, त्याची ओळख व त्याचे उपयोग सांगून विद्यार्थ्यांकडून प्रतिसाद घेतील, विद्यार्थ्यांना प्रश्न विचारतील आणि योग्य त्या प्रतिसादाला शिक्षक मध्ये शाबासकी, व्हेरी गुड असेही म्हणतील। तर हे पाठ लिहित असताना तुम्ही जर पाहिले तर इथे शिक्षक कृतीमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांना कुठल्या प्रकारची सूचना देणार आहेत की कर्कटक म्हणजे काय, कर्कटक दाखवतील। त्यानंतर विद्यार्थ्यांना गुणा असतो कंपास पेटीमध्ये, तो गुण्या पण दाखवतील आणि विद्यार्थी काळजीपूर्वक लक्ष देतील, ऐकतील आणि पुढे प्रशिक्षणार्थी शिक्षक दोन्ही गटातील विद्यार्थ्यांना त्याचे उपयोग सांगतील की 90 अंशाचे जे कोण असते ते पाहण्यासाठी किंवा ते मोजण्यासाठी आपण गुण्याचा उपयोग करतो, तर विद्यार्थी पण पाहतील आणि विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष एक कोण हा काटकोन असते असे सांगतील व दाखवतील। म्हणजे विद्यार्थ्यांना काटकोन दाखवून तो काटकोन कसा मोजायचा, त्यासाठी कसा आपण वापर करतो, हे सगळं विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष आपण कृतीद्वारे विद्यार्थ्यांना दाखवणार आहोत। आणि पाठाच्या शेवटी शिक्षक एक साहित्य दाखवून विद्यार्थ्यांना प्रश्न विचारतील की हे साहित्य काय आहे, या साहित्याचा उपयोग काय आहे, असे विचारत विद्यार्थ्यांना
प्रश्न विचारतील आणि पाठाचे मूल्यांकन करतील. म्हणजे विद्यार्थ्यांना जे आपण गट अ मधील विद्यार्थ्यांना 8 साहित्य दाखवून त्या 8पैकी किमान 6 साहित्यांचे विद्यार्थी स्वतंत्रपणे उत्तर द्यावेत अशी आपण अपेक्षा ठेवलेली आहे. तर ती अपेक्षा पूर्ण व्हावी यासाठी आपण विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे प्रश्नाची उत्तरं देण्यासाठी आपण प्रोत्साहित केले किंवा करणार आहोत. त्यानंतर आपण गट ब मधील विद्यार्थी किंवा ग्रुप बी मधील विद्यार्थी हे 4 प्रश्नांची उत्तरं सांकेतिक खुणांच्या सहाय्याने सांगणार आहेत, हे आपण विसरता कामा नये. आणि पाठाचे मूल्यांकन झाल्यानंतर आपण सेल्फ मूल्यांकन पण लिहायचे किंवा सेल्फ इव्हॅल्युएशन पण आपण लिहायचे असते. त्यामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग, प्रतिसाद कसा होता, शैक्षणिक साधने कशी आपण तयार केली होती किंवा त्याचा वापर आपल्याला करता आला का, विद्यार्थी पाठासाठी खरोखर प्रेरित झाली होती का, प्रश्नांची उत्तरं विद्यार्थ्यांनी दिली का, इत्यादी सर्व गोष्टी लक्षात घेऊन आपण आपले स्वमूल्यांकन लिहायचे. आणि वर्गावरती जे शिक्षक असणारे जे तुमच्या पाठाचे म्हणजे ऑब्झर्वेशन करणार आहेत ते ऑब्झर्वेशन रिमार्कसुद्धा लिहिणार आहेत. त्यामध्ये खरोखरच तुमचा पाठ खूप चांगल्या पद्धतीने झाला असेल, विद्यार्थी खरोखर प्रेरित झाले असतील तर त्या पद्धतीने ते तुमच्या पाठाचे रिमार्क तिथे लिहिणार आहेत. काही ठिकाणी तुमच्या चुका झाल्या असतील किंवा विद्यार्थ्यांवरचं तुमचा कंट्रोल नसेल तर त्याबद्दलही ते पाठाचे रिमार्क लिहितील. थँक्यू.